महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक शरद मोरे यांच्यावर शिंदे गटाचे नेते पवन पवार यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। हल्लेखोर हे पवन पवार यांचेच कार्यकर्ते असल्याचा आरोप मोरे यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 18 मधून ठाकरे गटाकडून आशा पवन पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपकडून शरद मोरे निवडणुकीच्या रिंगणात होते। अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत आशा पवार यांचा पराभव झाला होता। निवडणुकीनंतर सायंकाळी मोरे हे त्यांच्या मोरेमाळा येथील निवासस्थानी नागरिक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असताना पवन पवार यांचे 2 कार्यकर्ते शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने तेथे आले। त्यांनी मोरे यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर अचानक त्यातील एकाने त्यांच्या कानशिलात लगावली। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोरे कुटुंबियांमध्ये एकच खळबळ माजली आहे। विशेष म्हणजे मोरे यांना यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता आणि काही दिवस ते रुग्णालयात देखील उपचार घेत होते। नुकतेच ते घरी परतले असतानाच हा हल्ला झाल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जाते। दरम्यान संघाचे पदाधिकारी आचार्य तुषार भोसले यांनी मोरे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। या घटनेमुळे प्रभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले। आज महानगरपालिका 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। प्रभाग क्रमांक 18 मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो। निवडून आल्यानंतर अनेक माझे चाहते, आमचे कार्यकर्ते, गावकरी, ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी माझ्या निवासस्थानी येत होते। सर्व येऊन माझं अभिनंदन करत असताना त्यात आणि 2 व्यक्ती जे माझे विरोधक होते, आणि ते यापूर्वी पोलीस डिपार्टमेंटला वॉन्टेड आहेत असे गुंड पवन पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांचा पराभव झाला। त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या सोबत राहणारे त्यांचे पाळीव गुंड ते ह्या ठिकाणी आले। मला वाटलं कोणी कार्यकर्ते आले माझं अभिनंदन करण्यासाठी। मी हात पुढे करायला गेलो तर त्याने एकाने माझ्या तोंडात मारलं, म्हणून आम्ही त्यांना जाब विचारला आणि ह्या ठिकाणी आमच्या घरच्या काही महिला मंडळी होते, काही मुलं होते, त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण झटापटीत ते पळून गेले। दोघांच्या कमरेला कट्टा होता, कट्टे लावलेले होते आणि त्यांनी जीवे मारण्याची घरच्यांना पण धमकी दिली। माझ्या बहिणीचा हात पिळला आणि नंतर एकंदरीत त्यांचा आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ पण इथे जमा असलेला माझ्या मुलाने त्यांचा शॉर्ट व्हिडिओ पण तयार केला। शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांचे एक यश गरुड आणि दीपक सदाकळे असे त्यांचे नाव आहे। त्या व्यक्तींना मी चेहऱ्याने नेहमी ओळखतो। सार्वजनिक जीवनात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात जात असताना गुंड पवन पवार यांच्या सोबत ते नेहमी असतात आणि मी समोर आल्यानंतर मला थोडा डाऊट आला की हे माझ्या समोर आल्यानंतर हे इकडे काय करतात, पण मला असं वाटलं एक मैत्रीपूर्व शुभेच्छा देण्यासाठी आलेले असावेत। मी हात पुढं करतो तोच त्यांनी माझ्या तोंडात एक फिरकवली। त्यांचा अजून मला मारण्याचा प्रयत्न होता। उद्देश काय होता, म्हणणे काय होते? मला कदाचित मारण्याचा उद्देश होता, परंतु महिला मंडळी तर सतर्क होते आणि आमचे फॅमिली मेंबर्स असल्यामुळे त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांचा डाव तो फसला आणि त्यांनी इथून पलायन केलं। काही तक्रार वगैरे यावेळेस आता मी आमच्या पक्षाचे पदाधिकारी, आमचे प्रदेश समन्वयक आध्यात्मिक आघाडीचे आमचे तुषारजी भोसले यांना याची प्राथमिक स्वरूपात माहिती दिली। त्यानंतर आपले आमदार राहुल भाऊ डिकले यांना याची माहिती दिली आणि डिपार्टमेंटशी पण आम्ही संपर्क साधून ही सविस्तर घटनेची त्यांना माहिती दिलेली आहे आता। परंतु इथं आम्ही त्यांची रीतसर पोलीस डिपार्टमेंटकडे तक्रार करणार आहोत। परंतु इथे एक 2-2.5 महिन्यापासून कायद्याचा बालेकिल्ला हा म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जात आहे, परंतु कायद्याचा बालेकिल्ला असल्याचा धाक ह्या गुंडांना राहिलेला नाही आणि त्यामुळे इथल्या एक
चांगला सुसंस्कृत व्यक्ती निवडून येतो आणि एक गुंड प्रवृत्तीचा पराजय होतो, म्हणून ते त्यांना जिवारी लागलेलं आहे आणि ते त्यांना कुठेतरी पचलं नाही, म्हणून त्यांचा रोष आणि त्यांची दहशत दाखवण्यासाठी, आणि आम्ही काय नाशिकच्या बालेकिल्ल्याला घाबरत नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी एक प्रकारचं आव्हान करून या ठिकाणी एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून श्रीयुत शरद चिंतामण मोरे सर हे आज भरघोस मतांनी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये जनतेच्या आशीर्वादाने, जनतेच्या समर्थनाने निवडून आल्यानंतर या ठिकाणी मी ज्या वेळेला त्यांचं अभिनंदन करायला आलो त्यावेळेला मला हे माहिती पडलं की या ठिकाणी काही 2 गुंड येऊन त्यांनी मारहाण केली, त्यांच्याकडे पिस्तूल सुद्धा होती आणि एक सुसभ्य सुसंस्कृत व्यक्ती ज्याला जनतेचं समर्थन मिळतं, पण अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांची प्रकृती सुद्धा ठीक नाहीये, गेल्या 3 दिवसापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता, ते 3 दिवस इस्पितळात दाखल होते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते जनतेमध्ये गेले, जनतेचा आशीर्वाद मागितला आणि जनतेने त्यांना तो दिला, पण लोकशाहीचा कौल मान्य न करता कुठेतरी आपली गुंड प्रवृत्ती आणि ठोकशाही दाखवायची अशा माध्यमातून हा 2 गुंडांनी प्रयत्न केला. पण नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पूर्णपणे वॉच या शहरावरती आहे आणि मला खात्री आहे की पोलीस यांच्या मुसक्या आवळतील आणि ज्यांनी हा भ्याड प्रयत्न केलाय त्यांच्या मुसक्या आवळून त्यांची जागा तुरुंगात ते निश्चित करतील. एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.